निक्की तांबोळीचा झालाय वांदा। भावने काढली लायकी आणि कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून घराच्या बाहेर काढीन अशी दिली धमकी। तर मित्रांनो, हा सगळा किस्सा काय घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, आज आहे भाऊचा धक्का म्हणजेच वीकेंडचा वार। वीकेंडच्या वारमध्ये आज रितेश देशमुख आले आणि रितेश देशमुख निक्की तांबोळीला बोलले की तू महाराष्ट्राला वेड समजला आहेस का? महाराष्ट्राला कळत नाहीये की तुझे हे काय नाटके चालू आहेत? तू आणि अरबाज जे नाटके करत आहे ना, टीआरपी गेन करण्यासाठी, स्वतःला फेमस बनवण्यासाठी, हे जास्त काळ टिकणार नाही, कारण की भाऊ तुमचं सगळं खरं उघडीस आणणार आहे। त्यावर मित्रांनो, रितेश देशमुख आज खूप चिडलेले होते। रितेश तिला बोलले की पहिल्यांदा तुम्ही अरबाज सोबत मैत्रीचं नाटक केलं, मग तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत भांडणाचं नाटक करून पूर्ण घरच्यांना आणि महाराष्ट्राला वेड बनवत आहात। त्यानंतर ते अरबाजला बोलले की अरबाज तुम्ही एंगेज आहात का नाही? त्यानंतर अरबाजचं मित्रांनो काही शब्द फुटत नव्हते तोंडातून। त्यानंतर मित्रांनो निक्कीला ते बोलले की तुम्हाला माहित आहे का की अरबाज एंगेज आहे? त्यावर निक्की बोलली हो मला माहित आहे अरबाज एंगेज आहे। त्यानंतर मग भाऊ बोलले, तर विषय संपला। मग हे नाटके का बरं चालू आहेत? प्रेमाचे, धोक्याचे आणि भांडणाचे नाटके का बरं घरात तुमचे चालू आहे? त्यानंतर मित्रांनो निक्की ही शांत बसली होती आणि रितेश बोलले मी सांगतो ना का बरं, हे सगळे टीआरपी गेन करण्यासाठी, कॅमेरा पुढे दिसण्यासाठी। आणि असं तुम्ही कॅमेरा पुढे दिसत असताना तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही उल्लू बनवत आहात आणि मी उल्लू बनून नाही देणार। त्यावर मित्रांनो रितेश देशमुख आज फारच निक्कीवर चिडताना आपल्याला तिथं दिसत आहे आणि रितेश देशमुख तुला हेही बोलले की जर तुला असंच खेळायचं असेल ना तर तुझं कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल करतो आणि लगेच बिग बॉसच्या घराचे दार उघडून तुला घराच्या बाहेर काढून देतो, पण तू असला फालतू गेम खेळू नको। तर मित्रांनो, असं बोलतात निक्की तांबोळी ही खूप इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यातून जवळपास पाणी यायला लागणार होतं। तर मित्रांनो, रितेश देशमुख आज खूप डेंजरसली चिडले होते निक्की तांबोळीवर। तुम्हाला काय वाटतं की निक्कीवर जे राग रितेशने काढलेला आहे त्यानंतर निक्की सुधरेल की अजून बिघडेल? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।